मुंबई गोवा मार्गावर सुरू होणारी तेजस एक्सप्रेस जून अखेरीस धावण्याची शक्यता आहे। या एक्सप्रेसमुळे कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या मुंबईतल्या प्रवाशांना फायदा होणार आहे। तेजस एक्सप्रेस ही अत्याधुनिक असणार आहे। मेट्रो प्रमाणेच या एक्सप्रेसचे दरवाजे स्वयंचलित असणार आहेत। नवीन पद्धतीचे कोचेस असल्याने एक्सप्रेस जलद गतीने धावू शकणार आहे, त्यामुळे वेळेची बचत होणार आहे। चहा, कॉफी वेंडिंग मशीन्स, LED दिवे, वायफाय, बायो व्हॅक्यूम टॉयलेट अशा विविध सुविधा यात असणार आहेत। या संदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील सर सध्या आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। सर, कोकणात किंवा गोव्याला जाणाऱ्या लोकांना तेजस एक्सप्रेसची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे, काय या सगळ्या ट्रेनचं अपडेट आहे? माननीय रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी 4 वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या अनाऊन्स केलेल्या। तर त्यातल्या अंत्योदय नावाची जी गाडी आहे ती मागच्याच महिन्यात आपण लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं सुरू केलेली आहे। तशीच एक तेजस नावाची जी गाडी त्यांनी अनाऊन्स केली होती, तशी गाडी प्रस्तावित आहे मुंबईहून कोकणात आणि खास करून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मडगावपर्यंत जाण्यासाठी ह्या गाडीचं आम्ही प्लॅनिंग करत आहोत आणि लवकरच अशा प्रकारची गाडी सुरू होण्याची शक्यता आहे। तेजसची जर आपण वैशिष्ट्य सांगायचं झालं तर काय आहे ती? ही जी नवीन प्रकारचे जे कोचेस आहेत त्या कोचेसची ही गाडी असणार आहे। आपल्या इन हाऊसच मॅन्युफॅक्चरिंग आहे। LHB प्रकारचे जे कोचेस असतात आणि हे हाय स्पीड कोचेस असणार आहेत। जवळपास 130च्या पेक्षा जास्त kmph पर्यंत त्यांचा स्पीड जाऊ शकतो। तसंच यामध्ये इतरही सुविधा या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात येतील। काही LED लाईट्स, लाईटिंग सिस्टम म्हणा किंवा डोर क्लोजर्सच्या काही सिस्टम्स असतील। तर अशा अद्ययावत प्रकारचे जे जगभरात कोचेस आहेत तशा प्रकारचे कोचेस असणार आहेत। धन्यवाद सर, ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडचा, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।